तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मालवणला. घाटातून जाताना डोंगर धुक्यांचं पांगर घेऊन झोपलेले आम्हाला दिसले. थोडा वेळ हा सुंदर व्ह्यू अनुभवल्यावर आम्ही थेट बसलो देवबाग बीचवर. बीचवर पोचता समुद्राचं दिसणार हे विशाल रूप आम्ही डोळ्यात भरून घेतलं. अचानक तिसरीमध्ये शिकलेल्या धड्याची आठवण आली आणि समुद्राला म्हणलं, सूर्याच्या उष्णतेमुळे तुझ्या पाण्याची नक्की वाफ होते का? समुद्र म्हणाला, बाळा लग्न झाले तुझं, सुधार आता तरी. बायकोला म्हणलं, जास्त बोललीस तर तिथे नेऊन सोडून ये. घरात आलो महाबळेश्वरला जाऊन असे सांगून आलेलो आम्ही आता समुद्रात स्कुबा डायव्हिंग करायला चाललो होतो. बोटवाल्या तात्याला म्हटलं, मला ऑक्सिजनची अजिबात गरज नाही. तो म्हणला, आत्ता असू देत, खाली गेल्यावर काढून ठेवतो. आमच्यावर आलेल्या सेलिब्रिटी बोटवाल्या तात्यानं म्हणल्या, माशांना वर बोलवा, मी काही खाली जाणार नाही त्यांना बघायला. समुद्राच्या तळाशी असंही एक वेगळं जग असू शकतं याच्यावर विश्वासच बसत नव्हता. स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर आम्ही पोचलो पॅरासेलिंग अनुभवायला. वरून दिसणारं मालवणचं रूप बघून आम्ही सगळे एकदम थक्क झालो. वॉटर ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर माघारी येऊन आम्हाला फिश थाळी खायचा मोह काही आवरता आला नाही. थोडा वेळ देवबाग भटकंती करून बीचवर आम्ही सनसेटचा अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी माघारी येताना सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याचं ठरलं. किल्ल्यावर गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. किल्ल्याचं बांधकाम आजही तितकंच भक्कम आहे. तर असा होता आमचा मालवणचा प्रवास. रील कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रीलमध्ये.